हॅलो, बॉल पाठवून द्या तिकडं. कोणा जुना बॉल पाठवून द्या इकडं. क्या बात है, क्या बात है, बैटिंग की बहुत बड़ी बात है. आवाज सामने रुके हैं यहाँ पे बाईस. होता आणि शॉर्ट पिच चेंडू त्याला फक्त त्या चेंडूला दिशा दिली, योग्य असा दिशा दिली त्या चेंडूवरती आणि 2 धावा वसूल केल्या. या 2 धावाच्या मध्ये त्याने धावसंख्या परत एकदा पुढे सरकेल 25 या धावसंख्येवर. 5 षटकाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे फास्ट गतीने सामना खेळवायचा जेणेकरून वेळेला महत्व द्या. बहुसंख्यित 2 धावांसाठी हा चेंडू गेलाय. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे टीम मीटिंग अजिबात करू नका, वेळ महत्वाची आहे. वातावरण या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, पावसामुळे अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची. पुढील चेंडू अतुल पोद्दार यांचा आणि पूर्णपणे खोदून काढलेला या चेंडूला आणि चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू मार्गस्थ होतो सीमारेषा पार येतोय खणखणीत दणदणीत चौकार
आणि पूर्णपणे खेळून काढलेल्या या चेंडूला परत एकदा 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. अतिशय सुंदर चेंडू अगदी आपण पाहिला तर टप्पा बनल्यानंतर थोडासा खाली राहिलेला हा चेंडू आहे. षटकाची सांगता 33 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर त्या 33 धावसंख्येमध्ये वैयक्तिक अमित पाटीलच्या पूर्ण धावा त्या 33 त्यांच्याच आहेत. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर पिंटूला स्ट्राईकच दिली नाही 2 षटकामध्ये आणि आता प्रथमच पिंटू स्ट्राईक वरती आलाय. गोलंदाजी ट्रॅकला ऋषिकेशला आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की 11 चेंडू मध्ये 47 धावा काढल्या होत्या आणि त्याचं दुर्दैव आहे मित्रांनो की तो नॉन स्ट्राईकलाच राहिला शेवटच्या षटकामध्ये. आणि या ठिकाणी पहा बॅटची कडा घेतलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून गेला 2 धावांसाठी. खरं तर सांगायचं असं आहे की तो सामना चालू होता आणि 6 चेंडू शिल्लक होते. शेवटच्या 6 चेंडू शिल्लक होते आणि पिंटूला अर्ध्या षटकासाठी 3 धावा पाहिजे होत्या आणि आमचे भुसावळ त्या ठिकाणी पंच होते. तो किस्सा तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. आणि पहा या ठिकाणी हा चेंडू डॉट पाहायला मिळेल आणि भुसावळीने तो पूर्ण प्रसंग त्या ठिकाणी पाहिला आणि त्यांनी कळवलं की सामना संपल्यानंतर पिंटू हा खूप खिलाडू व्यक्ती खेळणारा खेळाडू आहे. या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढाच आहे तो अर्ध्या षटकासाठी फक्त 3 धावा दूर होता. खेचून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल झाला परंतु चेंडू मी हुलकावणी दिली. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला तो सांगत होता पिंटू की माझ्या अर्ध शतक महत्वाचं नाही आहे, संघासाठी धावा तुम्ही किती काढचाल हे महत्वाचं आहे. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला माहिती होतं की आपण एक सिंगल काढली तर अर्ध शतक होईल पिंटूचं. परंतु किरणने 2 चौकार 1 षटकार खेळला, बाद झाला. त्यानंतर शुभम आला आणि शुभमचा प्रामाणिक प्रयत्न होता एक सिंगल धाव द्यायची परंतु तो दुर्दैवाने बाद झाला. आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर शेवटचे 2ही चेंडू तसेच पाहायला मिळाले आणि पिंटू नॉन स्ट्राईकलाच पाहायला मिळाला. अगदी जर त्याच्या अर्ध शतकाचा विचार केला असता तर किरणने पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली असती आणि पिंटूला स्ट्राईक दिलं असतं आणि त्याचं अर्धशतक पूर्ण झालं असतं. परंतु मित्रांनो त्या पिंटूने प्रत्येक खेळाडूला सांगितलं की षटकार चौकार तुम्ही मारा, माझं अर्धशतक महत्वाचं नाही आहे. म्हणजे इतका प्रतिभावंत आणि खेळाडू होती दाखवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा आहेत. धावफलकावर धावसंख्या 36 आहे. कारण बरेच वेळेस बिजू सर असं म्हणतात की तुमचा आणि माझा 36चा आकडा आहे. एकमेकांच्या विरोधातली ही धावसंख्या मैदानाच्या आत धावफलकावर धावसंख्या आहे ती 36. तुझा माझा 36चा आकडा आहे असं सांगून जाणारी ही 36 धावसंख्या धावफलकावर आहे. आणि इथे पहा क्या बात है, यासीनने काय झेल टिपला मित्रांनो. पूर्णपणे सीमारेषेच्या जवळपास थांबलेला होता आणि सर्कल पर्यंत पळत येऊन हा झेल टिपला आणि झेल टिपला तो फक्त एका हातामध्ये. आणि पाटीलला परतायला लागते.
प्रमुख खेळाडू अमित हा परतलाय. यांच्या बॅट मधून आतापर्यंत 33 धावा आल्या होत्या. ते अमित पाटील या ठिकाणी बाद झालेत. संघाचे संघनायक आहेत. प्रमुख जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये 33 धावांची चांगली खेळी त्यांच्या बाजूने पाहायला मिळाली आहे. परंतु अजूनही मैदानाच्या आत एक डावखुरा आक्रमक फलंदाज पिंटू आहे आणि पिंटूकडे ती क्षमता आहे जी की मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न निश्चितच त्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आत किरण बॅटर दाखल होतोय. तीन षटकाची समाप्ती 36 धावा, एक गडी बाद. अतुल पोद्दारला परत एकदा आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. दिशाहीन गोलंदाजी अगदी आपण या ठिकाणी पाहायला मिळते. मुसाबाई यांचा निर्णय येतोय की वाईटची घोषणा आहे. ही अवांतर धावपलकावर भाव खाऊन जाईल आणि धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या असेल ती 37 आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या फटका सजवला गेला आणि त्या ठिकाणी मंजुनाथ आहे. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा चेंडूच्या खाली निलेश आला आणि परतावा लागतो या ठिकाणी किरणला आणि अतुल पोद्दार गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय. आणि या ठिकाणी चेंडूचे व्हिडिओ आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. आणि मित्रा काय शॉट सजवलास, परंतु 2च धावा या ठिकाणी घोषित आहेत. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निश्चितच 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या पाहिली तर 40 धावा, 2 गडी बाद. आणि वीरूला जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. वा काय फटका सजवला पहा. त्या ठिकाणी एकही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही आहे. चेंडू सीमारेषा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. कारण ज्यांचं युट्यूब लाईव्ह चॅनेल जे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो ते आमचे सन्माननीय परममित्र राजकुमार भसे सर यांचं सिग्मा क्रिक लाईफ हे युट्यूबचं चॅनल आहे. या युट्यूब चॅनलला सर्च करा आणि त्या चॅनलवरती हे भावी नगराध्यक्ष चषक पर्व क्रमांक 1 2026 ही स्पर्धा आपण पाहू शकता. आणि राजकुमार बसे सरांबद्दल सांगायचं झालं तर तेही लेदर बॉल क्रिकेटर आहेत चांगले, कारण त्यांनी बराच काळ लेदर क्रिकेट खेळलेला आहे. चांगले क्रिकेटर आहेत. क्रिकेटर असल्याशिवाय माणूस या मैदानात येत नाही. वा भाई वा, काय तडाखा भाई, वा वा वा. परंतु चेंडू सीमारेषेच्या आत आहे आणि यासीन शेखने टिपलेला झोल या षटकातली दुसरी विकेट आहे. काय फटका सजवला होता. नक्कीच षटकार येईल का असा प्रश्नचिन्ह होता, परंतु यासीन मात्र त्या ठिकाणी सुंदर झोल टिपला. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 आहे
आणि मैदानात दाखल होतोय धाराशिवचा आयकॉन शुभम शेरखाने. शुभम शेरखाने हा बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्रिकेटची आवड असल्याशिवाय माणूस मैदानात येतच नाही. 44 धावा 3 गडी बाद. फुलटॉस चेंडू 2 धावा घोषांकित एरियामध्ये गेलेला हा चेंडू. 46 धावा धावफलकावर आहेत. शिवशक्ती चषक 2023-24 आठवतं मला तो क्षण जो लॉंग ऑफला थांबलेला क्षेत्ररक्षक आहे मंजुनाथ, त्याने एक झेल टिपला होता एका हातामध्ये. भावा मी कॉमेंट्री करत होतो, तुला आठवत आहे का नाही माहिती नाही. बॉस सन्मान्य हर्षवर्धन भैया चालुक्य यांच्या वतीने त्या झेलला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. बरोबर आहे मंजू? 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं तुला त्या झेलला, कारण तिथं बॉस आहे. बॉसनं हाताचा पंजा आमच्या कॉमेंट्री कक्षाकडे केला ना की 5,000 रुपये डन. कारण इथं ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्यांना माझा परिचय नसला तरी त्यांचा परिचय आहे मला, त्यांचं नाव आयडिया आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अजून असला पाहतो. उमरगा शहरातून एक जुने खेळाडू आहेत, त्यांना क्रिकेटचं खूप प्रेम आहे, त्यांचं नाव आयडिया आहे. ते सीमारेषेच्या बाहेर थांबून या सर्व उमरगाकरांना सपोर्ट करतात. नेहमी कुठेही स्पर्धा असू द्या त्या ठिकाणी हे व्यक्तिमत्व प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि काय फटका सजवला, ओ बनारसी रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, चेंडू सीमारेषेच्या पार येतो. रेल्वे क्वालिटीचा षटकार. पिंटू ऑन द फायर. फटका सजवला. या षटकाराच्या मदतीने 52 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती केलेले हे आक्रमण आहे आणि अविनाशचा घेतलेला पुरेपूर असा समाचार 6 धावा षटकार आहे. शेवटचे 5 चेंडू टाकण्यामध्ये मात्र विचार करायला भाग पडले पिंटूने आणि अविनाश परत एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. आणि दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो. वाईटची घोषणा आहे. आणि परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्या ठिकाणी पहा का क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. मंजुनाथ त्या ठिकाणी आहे आणि त्याने मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी हरवलेले, कारण मी आताच या अगोदर सांगितलं होतं शिवशक्ती चषक 2023-24 या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल टिपलेला तो खेळाडू आहे. 100 कॅच घेतली होती आणि तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मंजू आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूला सीमारेषेच्या आत रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. वा भाई वा. आता जागा निवडली एक्स्ट्रा कव्हरची. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. ब्रँडेड चौकार. वा भाई वा. आता जागा निवडली. अगदी आपण पाहिलं तर या चेंडूच्या अगोदर काशीनाथला सीमारेषेवर तैनात करण्यात आलं, परंतु पिंटूने मात्र अफेची जागा निवडली. लेग साईडला अगदी आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत. चार क्षेत्ररक्षक लेग साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सीमारेषेच्या जवळपास. अविनाश या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. 59 धावा 3 गडी बाद. आणि हा चेंडू डॉट आहे. डॉट चेंडू अगदी आपण पाहतोय.
थंड अशा वातावरणामध्ये आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण अगदी पाहतोय. आणि फुलटॉस आणि चुकीला माफी नाही मित्रांनो. फुलटॉस चेंडू त्याला फुल टोल वसूल केला आणि चेंडूला भिरकावले सीमारेषा पार. येतोय भावी नगराध्यक्ष चषकाचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. पासष्ट धावा धावफलकावर आहे. शेवटचा चेंडू अगदी मैदानामध्ये शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती खतरनाक येतो. शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि पिंटूने मात्र काय सुंदर अशी शेवट केली बा. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि 71 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी करायचे आहेत 72 आणि आपल्याकडे चेंडू आहेत 30 चेंडू. 72 धावांचा हा थरार पाहूया काही मिनिटांमध्येच. आणि सांगायचं महत्वाचं उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील प्रमुख आकर्षण ज्यांनी या टेनिस बॉल जगतामध्ये आपली प्रामुख्याने ओळख निर्माण केली, ज्यांना डान्सिंग अंपायर म्हणून ओळखलं जातं, ते डान्सिंग अंपायर सन्मान्य सोन्या बापू भोसले हे उद्या या ठिकाणी प्रामुख्याने येत आहेत. सोन्या बापू भोसले उद्या जी पंचांची भूमिका आहे ना मित्रांनो, ती वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण अमरला, मॅन फ्रॉम अनसुर्डा, बरमगाव बुद्रुक, माफ करा, इथून या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आणि इथे पहा मित्रांनो, स्विच हिटचा फटका, अनिल सरांचा निर्णय येतो 4 रन चौकारा. आणि अगदी जी सुरुवात उमरगा संघाला पाहिजे होती ती सुरुवात या मैदानाच्या आज पाहायला मिळते. येतोय काशीनाथच्या बॅट मधून स्विच हिटचा फटका, 4 रन चौकार. 72 धावांचा पाठलाग आणि चौकाराने सुरुवात. अगदी त्या 72 धावांचा पाठलाग करत असताना आणि इथे पहा स्विच हिट, परत एकदा लागोपाठचा दुसरा चौकार येतो, दणदणीत खणखणीत 4 रन चौकार. कारण त्याला रिव्हरशिपचा बादशाह का म्हटलं जातं मित्रांनो? रिव्हरशिपच्या माध्यमातून लागोपाठचे 2 चुलीवरती 2 चौकार आले आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना काशीनाथने मेसेज दिला पुढच्या संघाला की इथे आम्ही फक्त सेल्फी काढण्यासाठी आलो नाहीये, तर सामना जिंकून या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आलो. आमर ऑन द बॉलिंग ट्रॅक. आणि आता ऑन साईडच्या दिशेने गोशांकी 2 धावा. या सामन्यामध्ये विजय महत्वाचा दोन्ही संघासाठी. अगदी आपण एका बाजूला पाहिलं तर शोर एलियन क्रिकेट संघ धाराशिव हा संघ जो की एकही पराभव आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला नाही आहे, आणि मोरया क्रिकेट संघ उमरगा या संघाचा विचार केला तर एक पराभव या ठिकाणी पत्करलेला आहे. मात्र या सामन्यामध्ये महत्वाची भूमिका या दोन्ही संघाची पाहायला मिळेल. आणि इथे पहा रिव्हरशिप, परत एकदा स्विचचा फटका, विरुद्ध दिशेला खेळलेला हा फटका येतो षटकार. 16 धावा धावफलकावर. अगदी 72 धावाला पाठलाग करत असताना काय सुरुवात करायला पाहिजे, कशी सुरुवात करायला पाहिजे, अगदी काशीनाथने दाखवून दिले. आणि काशीनाथच्या बॅटिंगकडे खूप मोठी जिम्मेदारी आहे. चार चेंडूचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो. काशीनाथ जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत धावगतीला कोणी रोखू शकणार नाहीये. धावसंख्या वेगानं सातत्यपूर्ण ठेवणारा हा खेळाडू आहे. नॉट आउट असेल आणि निश्चितच अगदी आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये.
आणि अगदी आपण पहा, अनिल सर आणि मुसाबाई दोघांनी चर्चा केली आणि दोघांच्या विचारातून हा निर्णय दिला गेला. कारण मोक्याच्या क्षणी निर्णय खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. एखादा चुकीचा निर्णय षटकाची सांगता होईल. सोळा धावा एक षटक पूर्ण. कारण एका चुकीच्या निर्णयामुळे एखादा संघ बाद केलं की रिकी पॉन्टिंगच्या घरापासून ते प्लॅटफॉर्म पर्यंत कोण सोडेल, कोण येईल का, असं एकमेव ट्विट केलं. तर त्या एका ट्विटवर मित्रांनो रिकी पॉन्टिंगच्या घरासमोर इतक्या गाड्यांची गर्दी झाली होती ना, की एवढी गर्दी झाली होती की सांगायची नाही. त्यामुळे त्या खेळाडूची लोकप्रियता एवढी मोठी आहे की सांगायचं काहीच गरज नाही. आणि धावफलकार धावसंख्या अगदी आपण पाहिली 25 धावा, 25 आणि 6 शेवटच्या चेंडूवरती 31 धावा एकूण अशा आपल्याला धावफलकार पाहायला मिळतील. 31 धावा, 3 षटकाची समाप्ती, 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावा. सोनू पोद्दार स्ट्राईक वर, तुला हिरो बनण्याची संधी मित्रा. आज जर 12 चेंडू मध्ये 41 धावा झाल्या ना सोनू, अख्खा उमरगा सत्कार करणार मित्रा तुला. बस स्टँड पासून शिवाजी कॉलेज पर्यंत तुझी मिरवणूक निघणार. परंतु तुला 12 चेंडू मध्ये 41 धावा कराव्या लागतील आणि करायची ती क्षमता तुझ्याकडे आहे. आणि या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन षटकार. परंतु तुला 12 चेंडू मध्ये मी सांगतोय की सोनूला हिरो बनण्याची संधी आहे. आणि सोनू पोद्दारने या उर्वरित 11 चेंडू मध्ये 35 धावा काढल्या ना, तर नाना पांचाळनी पुढचं सगळं नियोजन लावून ठेवलेलं आहे. उमरवेच्या अलीकडच्या पुलावरून ते शिवाजी कॉलेज पर्यंत मिरवणूक असणार सोनू पोद्दारची, त्यात वाद नाहीये. परंतु येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 35 झाल्या पाहिजेत आणि ती सोनू पोद्दारकडे काबिलियत आहे. सुंदराचा फटका त्या दिशेने ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी निलेश बाद झाला. एक सिंगल या ठिकाणी जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीनं आणि तो धाव फलकावर आहे. परंतु येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 35 झाल्या पाहिजेत आणि ती सोनू पोद्दार. सुंदराचा फटका त्या दिशेने ऑफसाईडच्या दिशेने येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. दुसरी धाव घेण्याचा 10 चेंडू 34 धावा आणि दुसऱ्या धावेसाठी 38 धावा धाव फलकावर आहेत. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. आणि आलाय, आलाय तो, आलाय मैदानाच्या आत गगनचुंबी षटकार आलाय. 6 धावा. बॉल गेला. आणि मित्रांनो मी सांगत आहे की सोनू पोद्दारकडे ती प्रतिभा आहे, ती काबिलियत आहे. त्याला हिरो बनण्याची नामांतर मोठी संधी आहे. आणि 2 षटकार या ठिकाणी मैदानात आलेत आणि आता समीकरण पाहिलं ना, अगदी जवळ आलेलं आहे. 9 चेंडू 28 धावा, 9 चेंडू 28. वाईड आणि 2 अशा एकूण 3 धावा धाव फलकाशी जोडतील मित्रांनो. या 3 धावाच्या मदतीने धाव संख्या असेल ती 47. 9-25. ए बॉल टाका मित्रांनो. सापडलाय का बॉल? हा शबाश. टाक रे बाळा, खाली टाक बॉल, टाक तिकडं, टाक त्या बॉलाकडे टाक. मॅच बॉल घ्या मुसाबे, मॅच बॉल घ्या, इथं पाठवतो आणि तो बॉल तुमच्याकडे जमा करून घ्या. आणि आता ही संधी जवळ येते. 9 चेंडू 25 धावा, 9 चेंडू 25 धावा. सोनू पोद्दार, गेम इज ऑन, गेम इज ऑन.
आणि इथे पहा आणि इथं शांतता मैदानाच्या आत. इथे पहा सोनू पोद्दार बाद झाला मित्रांनो. महत्वाची विकेट हाती आली आणि त्या विकेटचा आनंद उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात. आणि इथे पहा एक डावखुरा फलंदाज मंजुनाथ दाखल होता मैदानाच्या आत. मंजुनाथ समीकरण पाहिलं तर 8 चेंडू आणि 25 धावा. या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार आले ना तर नक्कीच या सामन्यामध्ये बनवून राहण्याची टिकून राहण्याची क्षमता आपल्याकडे राहणार आहे. पाहूया गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. 8 चेंडू 25 धावा. आणि हा उंच असा आकाशामध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड. फलंदाज येईल बाद. मंजुनाथ बाद होतो. लागोपाठची दुसरी विकेट आली आहे. आणि हा उंच असा आकाशामध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड. सोनू पोद्दार जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत उमरगा संघाला नक्कीच मोठ्या आशा होत्या. कारण आशा लागण्याच्या पाठीमागे त्याचे ते 2 षटकार नक्कीच आशादायी ठरले. परंतु अजूनही क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. यासीन आणि इम्रान यांच्या दोघांकडे ही क्षमता आहे. 25 धावा काढायचे. 7 चेंडू शिल्लक आहेत. यासीन शेख मैदानामध्ये दाखल होते आणि या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजाला आपण पाहतोय. डॉट चेंडू होते. षटकाची सांगता होते. येणारा 6 चेंडू म्हणजे 6 चेंडू मध्ये 25 धावा करायचे. मोरिया क्रिकेट संघ उमरगा संघ अगदी आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती माजी सैनिक कौशिक सर वय वर्ष 48 या खेळाडूचं अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू 25.
आणि हा गगनचुंबी पाहायला मिळतो चेंडू, परंतु फक्त गगनचुंबीच पाहायला मिळेल. आणि या चेंडूवरती इम्रानची विकेट आली आहे. आणि आता मात्र हा सामना हळूहळू शोर 11 क्रिकेट संघ धाराशिवच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 25 करायचे, परंतु फक्त ज्या चेंडूवरती सोनू पोद्दार बाद झाला तेव्हापासून एकही धाव निघाली आहे. ज्यावेळेस सोनू पोद्दार स्ट्राईकवर होता ना त्यावेळेस 9 चेंडूमध्ये 25 धावांची गरज होती आणि अगदी चेंडू कमी होत गेले, परंतु धावसंख्या तिथेच आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी पाहिजेत 25, म्हणजे अगदी 5 चेंडू डॉट आहेत आणि त्या 5 चेंडू पैकी 2 विकेट आलेले. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अतुल पोद्दार, फुलटॉस चेंडूवर आणि फुलटॉस चेंडूवरती खेळलेला हा फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव या ठिकाणी पाहते. एक सिंगल आले, त्या सिंगलच्या मदतीनं 48 धावा, 3 चेंडू आणि 24 धावा. संघाचे संघ मालक आहेत सन्मान्य बाळासाहेब वाघ सर.